नमस्कार, मी नंदेश केडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आभार मेळावा खेड येथे संपन्न. मतदारांचे व कार्यकर्त्यांचे मानले आभार. गुहागर दापोली विधानसभेवरती भगवा फडकवणार. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली शपथ. तर संजय कदम यांनी घेतला मेळाव्यात रामदास कदम यांचा समाचार. लोटेमाडीसी मध्ये धक्कादायक प्रकार. समोर उघड्यावरती सोडले रासायनिक सांडपाणी. मुसळधार पावसात वाहत आहेत केमिकलचे पाट. लोटे एमआयडीसीच्या प्रदूषणाचा पुन्हा मुद्दा ऐरणीवर. रायगडमधील तळे येथील बँक ऑफ इंडियाचं एटीएम समस्यांच्या गर्तेत. कधी कॅश नाही, कधी नेटवर्क नाही. बँक ऑफ इंडियाचं एटीएम फक्त शोभेपुरतेच. ग्राहक करत आहेत संताप व्यक्त. आणि कणकवलीतील सावडाव धबधबा झाला प्रवाहित. सावडाव धबधब्याला पर्यटकांची पसंती. पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षित धबधबा. पाहूया सविस्तर वृत्त. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मताधिक्य दिल्याबद्दल दापोली मतदारसंघातील जनतेचे व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी आज खेड तालुक्यातील काळकाई मंदिर येथील हॉलमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा दापोली विधानसभेचा आभार मेळावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालाय. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सचिन उर्फ पप्पू शेट आमरे, खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे, अंकुश काते, संतोष गोवळे, विनायक निकम, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दापोली आणि गुहागर विधानसभेवरती पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवणार असा निश्चय यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी केलेला आहे, असं वक्तव्य उपजिल्हा प्रमुख सचिन उर्फ पप्पू शेट आमरे यांनी केलंय. तर यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी रामदास कदम व योगेश कदम यांच्यावरती शाब्दिक प्रहार करत दापोली विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार योगेश कदम यांचा 1 लाखाच्या फरकाने पराभूत करण्याची शपथ आज ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी बहुसंख्येने मताधिक्य घेतलेलं आहे. ते तसं बघायला तर विजय हा रत्नागिरी जिल्ह्याचा विजयच आहे, नाकारता येणार नाही कुणाला. आणि राहिला विषय उद्धव साहेबांच्या पाठीमागे जी आज पूर्ण जनता, पुऱ्या महाराष्ट्राची जनता, पुऱ्या देशाची जनता त्यांना मानते. कारण त्यांनी या ठिकाणी एकट्याने या भाजपचे स्वतःची हुकुमशाही आहे ती नष्ट करण्यासाठी त्यांनी पुऱ्या भारताला पूर्ण अंगावरती घेतलेला आहे. आणि ह्या कुठेतरी त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांच्यासोबत असणाऱ्यांवरती होणारा अन्याय, याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी ही जनता एकवटलेली आहे. आणि मुस्लिम समाजसुद्धा या ठिकाणी बहुसंख्येने उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. आणि ह्या कोकणातला मुस्लिम समाज देखील या ठिकाणी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, भास्कर शेठ जाधव आणि आता पाठीमागे आपले संजय भाऊ आहेत कदम यांच्या पाठीमागे या ठिकाणी बहुसंख्येने दिसतो आहे. सर्व समाजाचे लोक या ठिकाणी पेटून उठलेले आहेत. आणि निश्चित आत्ताचा जो विजय आहे, म्हणजे आज आम्ही दोन्ही ह्याच्यामध्ये जर बघितलं, गुहागरमध्ये आम्ही जवळजवळ 28,000चा लीड घेतला आहे. आणि इकडनं संजयराव कदम यांनी खेड, दापोली, मंडणगड ह्या तिन्ही तालुक्यांमधनं 8,500चा लीड दिलेला आहे. म्हणजे हे आज जनतेचा जो कल आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहे असं निश्चित मी या ठिकाणी सांगेन. पण पाहिलं तर या ठिकाणी आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये गुहागरमध्ये सुद्धा जो 28,000 लीड आहे तो कमीत कमी 50,000च्या पुढे जाईल, मला याची खात्री आहे एक जिल्हा प्रमुख या नात्याने. तसंच आपण इथं दापोली मंडणगडमध्ये आपण बघितलं तर मला वाटतं संजयरावांनी आज सांगितले 50,000सुद्धा समोरच्या उमेदवाराला या ठिकाणी मताधिक्य पडणार नाही. अशा विक्रमी मताधिक्याने या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या पाठीमागे या ठिकाणी दोन्ही विधानसभा आमच्या निवडून येतील याची खात्री आम्ही या ठिकाणी आज जाहीर करतो. आणि हा इलेक्शनचं या निवडणुकीचं रणशिंग आम्ही आज फुंकलेलं आहे असं आम्ही जाहीर करतो. आज शिवसेनेचा खेडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन आज मेळावा झाला. आज सगळ्या शिवसैनिकांनी, खेड तालुक्यातल्या शिवसैनिकांनी एकत्रित येऊन हा तालुका आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा आहे. आणि म्हणून झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये 194 मतदान केंद्र आहेत. त्याच्यापैकी 163 मतदान केंद्रावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आघाडी मिळाली. आणि नाममात्र रामदास कदम आणि त्यांची महायुती यांना फक्त 31 मतदान केंद्रावरतीच फक्त नाममात्र त्या ठिकाणी मताधिक्य मिळाले. आणि म्हणून पुन्हा एकदा खेडचा तालुका हा शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा पगडा असताना हा तालुका आहे एकदाच संपूर्ण तालुक्याने त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये
जे रामदास कदम आज या ठिकाणी ओरडत आहेत त्यांच्या पाटणात या ठिकाणी कोणी राहणार नाही. त्यांच्या गावाच्या पासून या ठिकाणी जे मतदान झालेलं आहे त्या मतदारांचा आम्ही या ठिकाणी आभारांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता. आणि म्हणून प्रचंड चीड सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, गोरगरीब जनतेच्या मनामध्ये, कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये. आणि म्हणून आलेले सरकार लाईटची वाढीवची बिलं त्या ठिकाणी देत आहेत. लाईटच्या बिलामध्ये स्मार्ट मीटर आणून फार घर स्मार्ट केल्यासारखं दाखवतात. याला विरोध करण्यासाठी आगामी काळामध्ये संघर्षामध्ये शिवसेना उतरणार आहे. धरणाच्या या ठिकाणी कुठल्याही पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागले नाहीत. एका बाजूला कोरडी धरणं तशीच ठेवलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे नेते सातत्यानं कोयनेचं पाणी खेडला आणतो, अमुकाचं पाणी खेडला आणतो. खेडला एवढा 4000 मिलीमीटर पाऊस पडतो आहे. तो पाणी अडवायच्या या 25 वर्षामध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरकडनं मलिदा खाण्याच्या पलीकडे यांचं काय झालं नाही. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम ज्या नेत्यांनी केले त्या खेडच्या नेत्यांना या ठिकाणी हद्दपार करण्याचं काम इथल्या माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी केलं आहे. आणि म्हणून त्यांचं आज अभिनंदन करण्याचा आज त्या ठिकाणचा कार्यक्रम होता. आणि म्हणून आज एकंदरीत संपूर्ण तालुका मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रचंड गर्दी करून कुणालाही 1 रुपयाचं गाडीचं भाडं नाही, स्वतःच्या गाडी खर्चानं स्वतःचं गाडी वाहन जे काय मिळेल त्याच्यामध्ये 90 पूर्वीचा शिवसैनिक, 85 पूर्वीचा शिवसैनिक, 90 नंतर जे आता जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, मुंबईवरून रिटायर होऊन झालेले चाकरमानी मोठमोठ्या संख्येनं आज या काळकाच्या हॉलमध्ये आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत. आणि म्हणून आज सगळ्यांनी शपथ घेतलेत की या रामदास कदम आणि त्याच्या पोराचा 1 लाखाच्या फरकानं त्या ठिकाणी पराभव करण्याचा निर्णय आज या ठिकाणी निश्चय करून या ठिकाणी आज शिवसैनिक गेलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक MIDC असलेल्या खेडमधील लोटे MIDC परिसरात मुसळधार पावसात उघड्यावरती वाहणाऱ्या ओढे आणि नाल्यात चक्क रासायनिक सांडपाणी वाहत असल्याचा प्रकार आता उघड झालाय. लोटे MIDC हा परिसर केमिकल झोन आहे. येथील रासायनिक कंपन्यांनी त्यांचं रासायनिक सांडपाणी सामूहिक सांडपाणी प्रकल्प म्हणजे CETP मध्ये सोडून त्या ठिकाणी त्या दूषित रासायनिक सांडपाण्यावरती प्रक्रिया करून नंतर ते लांब खाडीत सोडले जाते. यासाठी प्रत्येक कंपनीला ठराविक शुल्क आकारले जाते. आपला आर्थिक फायदा होण्यासाठी लहान आणि मध्यमवर्गीय कंपन्या पावसाचा फायदा घेऊन रासायनिक सांडपाणी सरळ सरळ उघड्यावरती ओढे आणि नाल्यात सोडतात. या संदर्भात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून उघड्यावरती घातक रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवरती प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी सध्या करत आहेत. मुसळधार पावसामध्ये लोटे MIDCतील कंपन्या या मुसळधार पावसाचा फायदा घेऊन रासायनिक केमिकलचं पाणी हे मुसळधार पावसात सोडत आहेत. त्याचमध्ये लासा कंपनी ही प्युअरसर पाणी, ज्या सकाळी माझ्या निदर्शनात 8-8:30च्या दरम्यान मी इथे आलो त्यावेळी मला प्युअरसर पूर्ण पाणी दिसलं. त्या पाण्याचं मी सॅम्पलही देखील घेतलं. ते पाणी बघितलं ते पाणी ॲसिडिक होतं. त्याचा pH 5.5 ते 5च्या रेंजमध्ये pH आहे. आणि हे असं प्युअरसर पाणी सोडलं आणि त्या पाण्याचा अतिशय घ्यासही लागत होता. आणि ते पाणी एकदम अत्यंत ते हे होतं, प्युअरसर पाणी होतं. आणि त्याचप्रकारे डॉक्टर खान कंपनी त्या इथेही भेसळयुक्त म्हणजे मुसळधार पावसामध्ये फेसयुक्त जे पाणी आहे म्हणजे रासायनिक केमिकलचं पाणी तेही त्यात मिक्स करून तेही सोडत होते. आज त्या डॉक्टर खान कंपनीच्या इथलंही मी सॅम्पल घेतलं. अशा प्रकारे मुसळधार पावसाचा फायदा घेऊन कंपन्या पाणी सोडत आहेत. या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचाच फायदा घेत लोट्यातील लासा कंपनी या कंपनीच्या बाहेर म्हणजे कंपनीतून रासायनिक जे सांडपाणी जे आहे हायड्रोलिक केमिकल हे सोडलं जातं आहे मोठ्या प्रमाणात. आता आम्ही त्यांचा सॅम्पल देखील घेतला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन देखील केला, परंतु त्यांनी काय फोन आमचे उचललेले नाही आहेत. तसंच डॉक्टर खान कंपनी त्यांच्या देखील कंपनीच्या बाहेरून त्या चेंबरमधून हे रासायनिक सांडपाणी सोडलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सॅम्पल घेतलेलं आहे. आणि या दोन्ही कंपनीवरती कडक कारवाई झाली पाहिजे असं महाराष्ट्र नियंत्रण मंडळ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना आम्ही विनंती करतो आहे. यांच्यावरती या दोन्ही कंपनीवरती कोणता गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडेल. ती परिस्थिती इथे उद्भवायला नको म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्वरित यांच्यावरती कारवाई करावी. रायगड किल्ल्याच्या जवळच असलेल्या कोंझर गावातील राजमाता जिजामाता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवलेला आहे. या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी 1998 ते 2000 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या दर्शनी भागावरती राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या विद्यार्थ्यांनी स्वरकमेतून उभा केला आहे.
यावेळी स्कूल कमिटी चेअरमन लक्ष्मण पवार तसेच संस्थेचे सदस्य संजय चिखले, कोंजर गावचे सरपंच विजय कदम, मुख्याध्यापक नामदेव दिघे, माजी मुख्याध्यापक माधव कुलकर्णी, माजी विद्यार्थी प्रतिनिधी गिरीश मगर, निलेश गायकवाड, इम्रान सय्यद, राजू हिरवे, वसंत मोरे, मंगेश पवार, सचिन लामजे आदी माजी विद्यार्थी आणि मान्यवर यावेळेला उपस्थित होते. आमच्या जिजामाता विद्यालयाची एक उणीव होती, ही सर्व आमच्या माजी विद्यार्थ्यांनी भरून टाकलेली आहे. जिजामातेने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण दिली, ज्या पद्धतीने त्या काळामध्ये कुठलीही शाळा नव्हती, कुठलंही हे नव्हतं, परंतु जिजामातेने घरी बसून शिवाजी महाराजांना जे शिक्षण दिलं, त्या शिक्षणाच्या जोरावरतीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि आजही 300 वर्ष झाली तरी शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण दाही दिशामध्ये गाजत आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि जिजामातेचा आदर्श आमच्या येणाऱ्या सर्व मुलांच्या समोर, भावी पिढीच्या समोर असावा, या दृष्टिकोनातूनच या माजी विद्यार्थ्यांनी ह्या पुतळ्याची स्थापना केलेली आहे. आणि या दिवशी आम्ही ते स्थापना करतो. खरोखर सर्व मुलांचं मी मनापासून आभार मानेल, सर्व शिक्षकांचा आभार मानेल. आमचं इम्रान असेल, सलाउद्दीन असेल, गिरीश असेल, ही सगळी मुलं आमची एकत्रित कुणाची नावं घ्यायची करता सर्वच मुलं, आमच्या मुली असतील, सर्वांनी खूप सहकार्य करून आजचा हा शुभ दिवस आज आला. आणि आज शुभ हस्ते आज इथे सरांच्या हस्ते, इथल्या स्थानिक कमिटी असेल, शाळा व्यवस्थापन समिती असेल, यांच्या हस्ते आज या राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. कल्पना अशी आली की राजमाता जिजाऊंच्याच नावे आपली ही शाळेचं नाव आहे. आज एवढ्या जवळजवळ 50-60 वर्षापासूनची शाळा आहे जिजामाता माध्यमिक विद्यालय कोंजर. ही जिजाऊंच्या नावाने शाळा असल्यामुळे जिजाऊंचा आणि जिजाऊ आपल्या पुत्राला म्हणजे छत्रपती शिवरायांना शिकवत आहेत, अशा संकल्पनेचा हा पुतळा आम्ही इथे बसवलेला आहे. तळा शहरातील मोदी तलावासमोर असलेलं बँक ऑफ इंडियाचं ATM समस्याच्या गर्तेत सापडलंय. या ATMमध्ये कधी कॅश नाही तर कधी नेटवर्क नाही, UPSचा बॅकअप नाही तर कधी ATM मशीनमध्ये लाईट नाही, अशा अनेक कारणांमुळे नागरिक सध्या हैराण झालेत. याशिवाय ATMमधील दिवे बंद अवस्थेत आहेतच, कित्येक महिन्यांपासून AC देखील बंद अवस्थेत आहे. तसेच नेहमी काही ना काही कारणास्तव हे ATM बंद राहत असल्यानं बँक ऑफ इंडियाचं ATM शोभेपुरतेच ठेवले असल्याचं मत नागरिकांकडून सध्या व्यक्त होत आहे. ATM मशीन शेजारीच गुरांचं मलमूत्र व शेण पडत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. नागरिकांना नाईलाजास्तव दुर्गंधीचा त्रास सहन करून ATMमधून पैसे काढावे लागतात. बँक ATMची सुविधा देते, त्याचा चार्ज देखील ग्राहकांकडून घेतला जातो. मग ATM सुस्थितीत तसे ATMची स्वच्छता का राखली जात नाही? ज्या ATMमध्ये उन्हाळ गुरे भर दिवसा आत जाऊन ठाण मांडून बसत आहेत, त्या ATMमधून चोरी करण्यासाठी घाबरतील का, असा प्रश्न देखील सध्या नागरिकांमधून विचारला जात आहे. चिपळूणमधून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येते आणि एक सोशल मीडियावरती व्हायरल देखील व्हिडिओ होतोय. एका हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले, या रागातून ग्राहकाने गाडी चालू करून थेट हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केलाय. काल रात्रीच्या सुमारास काविलटळी येथील उमीस किचन या हॉटेलमध्ये एक ग्राहक जेवणासाठी आला होता. जेवणाच्या ऑर्डरमध्ये पाण्याच्या बाटल्याही होत्या, मात्र पाण्याच्या बाटल्यांचे पैसे मागितले याचा राग या ग्राहकाला आला आणि मग या बहादराने आपली कार सुरू करून थेट हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. बाहेर पार्क केलेल्या दुचाकीमुळे मोठा अनर्थ टळला. सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं देखील समजतंय. कणकवली तालुक्यातील परबवाडी शिवाजीनगर येथे रस्त्यात फिरणाऱ्या एका इसमाकडे मंदिरातील 3 मोठ्या घंटा व पूजेचं निरंजन व किरकोळ सामान सापडले. येथील नागरिकांना संशय आल्याने त्याला रस्त्याच्या बाजूला थांबवून येथील नागरिकांनी जेव्हा पिशव्या ओतल्या त्यावेळी हा प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान लागलीच नागरिकांनी कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क केला. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदरचा इसम आपलं नाव प्रमोद मिसाळ असून आपण उस्मानाबाद येथून आलो असं सांगत आहे. तसेच आपल्याला कोणीतरी फसवलं आहे असंही तो सांगत आहे. तर आपल्यासोबत दुसरा माणूस देखील होता आणि त्याने आपणास 1000 रुपये देतो, सामान मला दे असं सांगितलेलं आहे. नागरिकांनी पकडल्यावर तो मला इथे टाकून पसार झाला असं देखील सदर इस्माने पोलिसांना सांगितलंय. मात्र मागील अनेक दिवस कणकवली शहरात वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवरती हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने कणकवली शहरात एकच खळबळ उडाले. घटनेची माहिती मिळताच LCBचे राजू जामसंडेकर, PSI RB शेळके, पोलीस हवालदार खंडे, कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार घाडीगावकर, महिला पोलीस प्रणाली जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर इसमा सध्या ताब्यात घेतलाय. झालं कसं माहिती आहे की हा इकडे झोपलेला आणि एक त्याच्याबरोबर एक व्यक्ती होता ना, तो बाजूला बसलेला, त्याला भूक लागली, मग ते घरातून काहीतरी घेऊन या. मी घरी गेलो, एक ग्लासभर दूध घेऊन आलो इकडे.
पण नंतर कसं आलं माहिती आहे, तो पिऊन तो पडून गेला हां आणि हा उठून बघतोय तर हा मला थोडा संशयास्पद वाटला. हां. नंतर हा पूर्ण प्रकार झाला. बाकी काय नाही. काय पण त्याच्याकडे काय काय आढळलं काय? हे आता बघा, तुम्हीच बघा ना सगळं. आय थिंक सो मंदिरातले घाट वगैरे सगळं हो. घंटा, पूजेचं सामान, तामान वगैरे असं सगळं सामान एक पिशवी भरून आणली आहे त्यांनी मोठी. हां म्हणजे कुठली आहे ते माहिती नाही. तुम्ही आता पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करा. पावसाळा सुरू झाला की पावसाळी पर्यटनासाठी आपसुकच पावलं धबधब्यांकडे वळतात. कोकणात जात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा सध्या प्रवाहित झालाय. मुंबई गोवा महामार्गावरून सावडाव धबधबा जवळ असल्याने पर्यटकांची मोठी पसंती असते. सावडाव धबधबा 30 फूट उंच काळ्या कातळावरून फेसाळत कोसळतो. हे कातळ 60 ते 70 फूट रुंदीचं आहे. गर्द वनराईतून वाहत फेसाळत कोसळणारा धबधबा पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षित धबधबा आहे. मागील आठवड्यापासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने आंबोली, सावडाव हे प्रमुख धबधबे सध्या प्रवाहित झाले. अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील सावडाव धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक वर्षा पर्यटनाचा सध्या आनंद देखील लुटत आहेत. खारघरचा परिसर पनवेल पालिका क्षेत्रात असला तरी पांडवकडा हा वनविभागात असून सिडकोच्या अखत्यारीत आहे. पाण्याचा वेग अंदाज न आल्याने त्या ठिकाणी अनेक वेळा पर्यटकांच्या जीविताला धोका देखील पोहोचलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणं धोकादायक आहे. पालिका, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित आस्थापनांशी समन्वय साधून या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून पनवेल व नवी मुंबई परिसरातील लोकांना जवळपासची पर्यटन स्थळे म्हणून पांडवकडा, गाडेश्वर आणि मोरबे ही ठिकाणे आहेत. या परिसरात बंदी घातलेली आहे. मात्र आज रविवार असल्याने खारघर, पांडवकडा येथील पर्यटन स्थळावरती सगळ्या पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून आलंय. मात्र पाऊस नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे. वनविभाग आणि खारघर पोलीस स्टेशनचे पोलीसही या ठिकाणी तैनात असून सुरक्षेच्या कारणास्तव ते पर्यटकांना या स्थळापासून दूर जाण्यासाठी सांगत आहेत. आम्ही धबधब्यावर आलेलो आहोत आता सध्याला, पण आहे ना आता मान्सून सुरू झालेलं नाही अजून. तरी थोड्या दिवसापूर्वी थोडा पाऊस पडून गेलेला म्हणून पांडवकडा सुरू झालाय. म्हणून पर्यटक अजून यायला लागलेत. अजून छोटीशी धार असल्यामुळे पण आहे ना थोडीशी तर धारा सुरू आहे म्हणून पर्यटक तिथं मजा घ्यायला आले आहे. पनवेल आणि परिसरात निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. परंतु बंदीमुळे या ठिकाणीच्या निसर्गाचा आनंद पर्यटकांना लुटता येत नाही. ज्या ठिकाणी धोके आहेत त्या ठिकाणी प्रशासनानं बंदी घालावी, परंतु ज्या ठिकाणी धोके नाहीत अशा ठिकाणी उपाययोजना कराव्यात जेणेकरून पर्यटकांचा हिरमोड होणार नाही. पांडवकडा हे खारघरमध्ये येत असून खारघरमधील पर्यटकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे असं देखील काही पर्यटकांचं म्हणणं आहे. आज रविवारी सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे बरेचसे लोक इथं आलेले आहेत. परंतु गेल्या 2 दिवसात एकदम पावसाने दडी मारल्यामुळं पांडवकड्याची जरा धार कमी झाली आहे. इथे पांडवकड्याचा फ्लो कमी झाला, त्याच्यामुळे येऊन पण इथे निराशा झालेली आहे. आशा करूया आता 1-2-3 दिवसात पुन्हा पाऊस पडेल आणि पांडवकडा ओसंडून वावर. खारघरचं जे प्रमुख आकर्षण आहे, दूरदूरून लोक इथे येतात, तो लुटायला आम्हाला पहिला हक्क आहे तो खारघरच्या लोकांचा. आम्ही अगोदर येऊन लुटायची आमची इच्छा आहे, त्याच्यामुळे मुलाला घेऊन आलो. परंतु कमी आता मला आता निराशा होऊन परत जावं लागेल. झाडे लावा, झाडे जगवा, हरिततृणांनी धरती नटवा. पर्यावरण रक्षण आणि संवर्धन हा उद्देश समोर ठेवून सायकल इंडिया खोपोलीतर्फे खोपोली कर्जत मार्गावरील तळवली, केळवली, डोळवली या ठिकाणी रोडच्या बाजूला वृक्षारोपणाचा कार्यक्रम 22 जून रोजी संपन्न झाला. सदर उपक्रमात आंबा, जांभूळ, करंज, भावा इत्यादी प्रकारची झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपणामध्ये संदीप हाडव, गोपाळ वाघ, संदीप शिर्के आणि पत्रकार समाधान डिसले यांचं सहकार्य लाभलंय. तर या कार्यक्रमांमध्ये संदीप भस्मे यांनी सर्वांना झाडाचं रक्षण आणि संवर्धन या संदर्भात माहिती दिली. यावेळी या सायकल इंडिया ग्रुपचे सदाशिव पाटील, संदीप भस्मे, वसंत सणस, संदीप ढवळे, भूषण गाणू, अविनाश पाटील, सचिन बोराना, सचिन महाजन, भूषण मोरे, तुषार गाणू इत्यादी सभासदांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला. सायकल इंडिया खोपोलीचे शिलेदार सायकल स्वार रोज आम्ही या रोडनी सायकलिंग करत असतो, पण रोड वायडिंगमुळे आजूबाजूची झाडं नसल्यामुळे आम्हाला सायकलिंग करताना किंवा एखादी पायीवारी येताना जी सावली पाहिजे बसण्यासाठी, विश्रांतीसाठी, वॉटर ब्रेकसाठी, ती सावली मिळत नाही आहे. आणि यावर्षी आपल्याला उन्हाळ्याचा चटका पण जाणवलेला आहे. त्या दृष्टीने आम्ही सायकल इंडियाच्या माध्यमातून भस्मेजी, आमचे संदीप भस्मेजी यांच्या संकल्पनेतून म्हणजे आपण वृक्षारोपण करायला पाहिजे, त्यांनी एक हिंट दिली आणि आम्ही त्या सगळेजण मिळून
भूषण आहे, वसंत आहे, भूषण आहे, सदाशिव पाटील आहेत, जे माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांचे भाऊ आहेत. ते आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला त्यांनी झाडं उपलब्ध करून दिली. भस्मेजींनी झाडं रामेतीमधनं घेऊन आले, खत घेऊन आले आणि आमचं एक उद्दिष्ट म्हणजे त्यात आम्हाला शक्ती मिळो, सगळ्यांनी साथ मिळावी हीच विनंती. आणि सगळ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा. मुख्य उद्देश झाडे लावा आणि झाडे जगवा. त्याच्यामागचा आज पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावणं खूप आवश्यक आहे. म्हणून आम्ही सायकल इंडिया खोपोलीतर्फे ह्या कर्जत पळजई मार्गे खोपोली रोडला वृक्षारोपण करण्याचं ठरवण्यात आले आणि आम्हाला जेवढं शक्य होईल झाडं लावून ती पुढे जगवता कशी येतील ही आमच्या प्रत्येक सभासद जबाबदारी राहील. आणि तशीच जबाबदारी आम्ही ज्या सभासदांना सोपवली आहे किंवा ह्या रस्त्याला असणारे हॉटेलचे मालक आहेत त्यांना सुद्धा तसं सांगितलं आहे की तुम्ही नेहमीच्या दृष्टीने त्यांच्याकडे लक्ष द्यावे. आणि मी सर्वांना आवाहन करेल की आपण सर्वांनी झाडं लावा आणि झाडे जगवा आणि निसर्ग संवर्धन करा. रायगड जिल्ह्यातील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावरती रविवारी जोगवाडी ग्रामस्थांकडून वृक्षारोपण करण्यात आलं आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला तळा शहरातील तळगड किल्ला हा एवढ्या वर्षांनंतरही मजबूत स्थितीत असला तरी नैसर्गिक आपत्तीमुळे किल्ल्याचा काही भाग ढासळू लागलेला आहे. निसर्ग चक्रीवादळात किल्ल्यावरील बहुतांश झाडं ही वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तुटून पडली होती. त्यामुळे किल्ल्यावरती झाडांची संख्या वाढण्याची नितांत आवश्यकता आहे, कारण झाडांच्या मुळात माती घट्ट धरून ठेवण्याची क्षमता असते व यामुळेच किल्ल्याला मजबूती येऊन दगड व दरड कोसळण्याचा धोका कमी होतो. त्या अनुषंगाने जोगवाडी ग्रामस्थांकडून तळगड किल्ल्यावरती 350 वडांच्या झाडांची लागवड करण्यात आली व त्याने संगोपन करण्याचा निर्धारही नागरिकांकडून करण्यात आला आहे. या प्रसंगी जोगवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते. रोहा तालुक्यातील तळागर येथील महिला युवकांनी रविवारी निसर्ग संवर्धनाचा अनमोल संदेश दिलाय. मोठ्या अंतरावरील रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून निसर्ग फुलवण्याचा विडा उचलण्यात आला. त्यासाठी गावातील महिला पुरुष तरुणांनी झाड दत्तक घेण्याची संकल्पना व्यक्त केली. रविवारी आयोजित वृक्षारोपण उपक्रमात शेकडो झाडे लावण्यात आली. मुख्यतः महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. निसर्ग फुलवणे, निसर्गाचं जतन करणे हाच आमचा उद्देश आहे. यातून सर्व गावांनी प्रेरणा घ्यावी अशी भावना ग्रामस्थ रुपेश शिंदे यांनी व्यक्त केली. वृक्षारोपण उपक्रमाला कृषी अधिकारी महादेव करे, विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूटचे सुशांत रुळेकर, निसर्गप्रेमी राजेंद्र जाधव, सिटी ऑफ फ्लॉवर्सचे सुरेंद्र निंबाळकर, बळीराजा फाउंडेशनचे सचिव ॲडव्होकेट दीपक भगत यांनी भेट दिली. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ महिला युवकांनी विशेष परिश्रम घेतले. श्री विवेकानंद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि एक्सेल इंडस्ट्रीज याचा पंचक्रोशीमध्ये आपण विविध सामाजिक उपक्रम तर करत आहोत, पण एक खूप आनंदाची गोष्ट की जिथे आपण काम करतो, ज्या ग्रामस्थांसाठी काम करतोय, तो ग्रामस्थ पण स्वतः पुढाकार घेत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. आज एक थोडं उदाहरण म्हणायचं म्हणजे ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम आयोजित केला. इथे आपल्याकडनं समजा झाडं असतील किंवा ड्रमचं नियोजन असेल, पण प्रत्येक ग्रामस्थांनी आज बघतोय मी घरटी सगळे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत आणि प्रत्येकाने याचं पालकत्व घेतलेलं आहे. ही खूप मोठी बाब आहे. जेव्हा मध्ये आम्ही क्लायमेट चेंजच्या माध्यमातून जेव्हा आपण एक्सेल इंडस्ट्रीला दुबईला जे आम्हाला क्लायमेट चेंजबद्दल सांगण्याचा उद्देश आला, तिथे हाच गोष्ट होती की जास्तीत जास्त झाडं लावून पर्यावरणाचं कसं समतोल राखता येईल हा एक संदेश देण्यात आला. आणि सगळं ज्याचं शेत आहे की अर्धा एकर आहे, काय जे असेल ते शेतावरती त्या शेताच्या बांधावरती पण आपल्याला वृक्ष लागवड करता येते. ह्याचा उद्देश असा आहे की आपल्याला जो शेतीचा खर्च येतोय तो खर्च बांधावरच्या झाडांनीच कव्हर करावा आणि मूळ जे आपलं उत्पन्न आहे ते ॲज इट इज आपल्याला शेतकऱ्याला मिळावं, जे निव्वळ उत्पन्न म्हणून मिळेल शेतकऱ्याला, असं एक हे आहे. बांधावरती लागवड केल्यानंतर पशुपक्षी ह्यांचं चांगलं हे राहतंय, पक्षी वाढतात. पक्षी वाढले की त्याच्या निमित्तानं पर्यावरणाचा समतोल राखला जातोय. त्या महिला वर्गाने युवकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेल्या झाडांची संख्या मोठी आहे, झाडं चांगली आहेत आणि मातीची रचनासुद्धा चांगली आहे. 1-2 वर्षाचं झाडांचं आपण संवर्धन केलं तर निश्चित झाडं चांगल्या पद्धतीची बहरतील. आणि खरंच हे विचार करण्याची गरज आहे. मी म्हणत नाही आपल्याला आपल्या भिंतीवर काय फोटो लागणार नाहीत. या महापुरुषांचे वर्षानुवर्षे हजारो वर्ष आपण पूजा तेवढं आपल्याला व्हायचं नाही, परंतु मी माझ्यासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या समाजासाठी, परिवारासाठी आपण खरंच एकत्र येऊया आणि आपल्यामध्ये गुणदोष शोधण्यापेक्षा आपण तो गुणदोष झाडांमध्ये शोधू आणि झाडांमध्ये चांगल्या प्रकारे बघा. हे पण पुढे या माणसांनी फक्त चांगले आंबे बोला, प्रत्येकाने त्या जागेचा वापर करायला पाहिजे. रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांपैकी जीवन गौरव पुरस्कारासाठी मत्स्य उद्योगात भरारी घेऊन जागतिक पातळीवरती रत्नागिरीचं नाव उंचावणारे नामवंत उद्योजक दीपक गद्रे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार म्हणून
वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशांत बबन यादव यांना दिला जाणार आहे, तर CSR पुरस्कार घरडा केमिकल्स लिमिटेड लोटे परशुराम या कंपनीला देण्यात येणार आहे. जागतिक उद्योजक पुरस्कार स्कॉन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे उद्योजक निलेश शंकर चव्हाण यांना देण्यात येणार आहे. जिल्हा उद्योजकता पुरस्कारासाठी डिलाइट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड अनिल लक्ष्मीकांत देवळे रत्नागिरी यांना देण्यात येणार आहे. दिनांक 30 जून 2024 रोजी सहकार भवन बहादूर शेख नाका चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा उद्योजकता विकास परिषदेमध्ये या पुरस्काराचं वितरण माजी केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खेड नंबर 1 या शाळेमध्ये तालुकाध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा संपन्न झाली. या सभेमध्ये रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या कार्यकारिणीसाठी खेड तालुक्यातून द्यावयाच्या 2 जिल्हा प्रतिनिधींची एकमतानं निवड करण्यात आली. जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झालेले संजय सुर्वे शिक्षक पतपेढीचे माजी संचालक असून त्यांनी खेड शिक्षक समितीचे सरचिटणीसपदही भूषवलेले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता म्हणून संजय सुर्वे यांची ओळख आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झालेले श्रीकृष्ण सहदेव खांडेकर हे शिक्षक समितीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आंबोली विभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते बीट शाळा आंबोलीचे मुख्याध्यापक असून खो खोचे राष्ट्रीय पंच म्हणून जिल्ह्याभरात प्रख्यात आहेत. त्याचप्रमाणे संघटनेसाठी सतत झटणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. या निवडप्रसंगी तालुकाध्यक्ष शरद भोसले, सरचिटणीस धर्मपाल तांबे, उपाध्यक्ष बबन साळवी, उपाध्यक्ष अनिल यादव, संतोष चव्हाण, माजी जिल्हा प्रतिनिधी संजय गडाळे, प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर व दिलीप यादव, अनिल मोरे, संतोष मोरे, नवनीत घडशी, खेड नंबर 1चे मुख्याध्यापक येडू केकान, तुकाराम काताळे, बबन मोरे, भागोजी कडव, नारायण शिरकर, दीपक कांबळे, नितेश कांबळे, उदय रेडी आदी संघटना पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते. आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.